माय माऊली नमस्कार. वेद मान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 43 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमणती द्विजासी या अनंतव्रत महात्म्यासी त्वा पोसिले अम्मासी पूर्वी भोवती आराधिले. युधिष्ठिर पंडुसुत तेने केले हेची व्रत. राज्यलादला त्वरित हेचे व्रत हे उत्तम. असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित. असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्री हरीशी. भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेथे टाकून जेथे होते पंडुकुमार. कृष्ण येता देखोनी धर्मदाय लोटांगिनी. दंड प्रणाम करुणी वंदिता झाला त्यावेळी. तुझं वाचणे अम्मासी आता सांग कोणापासी. जरी अम्मा उपेक्षेसी काय कांक्षा जीवाशी. तुझं सारिके सदा छत्र अम्मा कष्ट अपरिमित. कवने प्रकारे स्वस्थ चित्त राजप्राप्ती अम्हासी. कृष्ण म्हणे पंडुसूता सांगण तुम्हा एक व्रता. तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी. व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात. हे आचारावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी. सांगेन तुम्हासी अनंत कवने म्हणणासी. सर्व ठाई आपणवासी अनंत नाम अम्हासे. अनंत मीच जानसी संशय न धरी मानसी. त्रिमूर्ती मीच सर्वासी ब्रह्मा विष्णू महेश्वर. असती सप्त पाताळ भूर्भुव आदी लोक सगळं. अनोरेण तृप्त काष्ट सगळं. विश्वात्मा आपणासी. न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा. विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बरवेसे. कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी त्वा पूजा अनंतासी. शुक्ल पक्ष भाद्रपद मासाची चतुर्वेदी पर्यायस. आराधावे अनंतासी. तरित राज्य तू पावसी पूर्वी कोणे केले म्हणासे. सांगे नाही का तत्पर. ऐसे पूर्वी कृतयुगेसी सुमंतु नाम द्विज पर्ययसी. उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्रासी. भृगु कन्या दीक्षा सामे. तेची झाली स्वंतासी भार्या पतिव्रता अवधर्या. कन्या झाली तिशी सूतनया. नामतीयेचे सुशीला. परतता ऐसे एके दिवशी झाले प्राप्त देववसी. सुमंत पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडून. सुमंतोसी भार्या हिनात्व झाले. समस्त कर्म राहिले पुन्हा संधान पाहिजे केले म्हणून नारी आणिक केले. तिचे नामसे करकशा दुशीला चरणी पर्येसा. नित्यकलह करी बहुंसा कन्यापती सवे देखा. सुशीला कन्या उपवर झाली. सुमंतू चिंती वेळोवेळी. ऐसी एखादा वर मिळेल देवळी कन्यादान करीन म्हणे. ऐसी चिंता एके दिवशी तेथे आला कौंडल्य ऋषी. विचारिता कन्येशी सुमंते अंगीकार केला. कन्यादान गुह्यक्तेशी देता झाला कौंडल्यासी. म्हणून होते दोन मासी आषाढ आणि श्रावण. कन्या माते ते झाले वैर. सापत्निकाचा हाच विचार कौंडल्य पुसेस म्हणतात सत्वर. जाऊ आश्रमा आणि कडाया. सुमंतु म्हणे कौंडकासी आणि करावे 12 दिवशी. सरसीदा त्रयोदशीची प्रस्थान तुम्ही करावे. सुमंतूची विनंती ऐकून आणि करायले 12 दिन. मुहूर्त प्रस्थान करून एरे दिवशी निघाले. सुमंतु म्हणे कर्कशेशी कन्या जायपती सरसी. भोजन द्यावे जामातासी. ब्रिवी गोध मात्र दे म्हणे. पती सांगतासी काय झाले. धावत घरात गमन केले. दुडकवाड लाविले पाषण लावे द्वारवंटा. पाहू गेला स्वयंपाक करा होता कोंडा धूम करा. देता झाला कन्यावरा निरोप दिल्या दोघासी. दोघे बैसणे रथावरी निघाला कौंडल्य संतकरी. मध्याग्नकाळी नदी तीरी अनुष्ठाना उतरला. ऋषी बसला अनुष्ठाने सुशिला होती रथस्थाने तिने. थिरी पाहतसे गणे स्त्रिया समुदाय भोवसे. रक्तांबर वस्त्रेशी परिधान केले भोवसे. प्रथमणती चतुर्दशी कलशम पूजिती पृथक पृथक. स्त्रिया म्हणती सुशिलेचे अनंत व्रत ऐसे प्रेसे. पूजिता होय तात्काळेसी सगळा भ्रिष्ट भावते. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे पर्येसी. अनंत नाम ख्यासीसी सांगितलं तुझं ऐकपा. रक्तपट सूत्रेसी अनंत करावा. चतुर्दश ग्रंथीसी घेऊन यावे. नदीशी स्नान करावे सुचीने. दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लावून आणावे कलश नूतन दोन्ही गंगा यमुना म्हणून या. उदक भरवणे तयात पंचपल्लव रत्नसहित. घालून पुजावे त्वरित षोडोपचारे करून. दोन्ही कलंतावरती देखा नृतन वस्त्र देवावे. निका पद्म लिहावे. अष्टदलिका कलशावरी ठेवावे. शेष पुजावे दरवाजे षोडोपचारी वाचे. ध्यान करावे विष्णूचे शेषशाही म्हणून या. सप्तपणीचे शेषाशी सदा विष्णू तयापासी. याची कारणे नाम तयासी अनंत ऐसे ध्यान करावे. ओम नमो भगवते मंत्रेशी षोडोपचारे. दर्व ग्रंथीशी आणोनी नव दौरेशी ध्यान करावे मग येथे तेथे. अनंत गुण रत्नाय मंत्रेशी नवे दौरे ठेवावे. कलचेशी पूजा करावी पुरुसुक्तेशी अतोच्छेवा मंत्रे सहित. षोडोपचारे पूजोणे संसार रग
संसार गव्य हेरिती मंत्रे बांधा प्रदक्षिणे नमस्ते वासुदेव म्हणून दीर्घ जोर विसर व्हावा जीर्ण दोर विसर जावा दाताचे विष्णू भगवान म्हणत वाण द्यावे गोधूम द्रुत प्रस्थ गोधुमाचे द्रुत सुगड सफळ द्यावे वाहन ऐसे 14 वर्ष देखा व्रताचारावे विशेषतः उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ऐसे सांगते सुशिलेशी व्रताचारावे त्वरिसी आजसी असे चतुर्दशी व्रत करी असावे असावे समस्त मिळवणी तीसी तंतू देता अनंतासी गाठी बांधता चतुर्दशी पूजा करते आपणासवे कोंडा होता गोधूमाचा आणून देती अर्धसाचा वाण देवणी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा चला म्हणून पुढे निगती दोघे बसनिया रती जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक सामोरी येते चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरा अधिपती तपोनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नगरी प्रवेशले दंपती एका ऐश्वर्य भोगिले बहु सुखा श्री मदंतर प्रसादे ऋषी पुषे स्त्रियेसी काय बांधिले हस्तमुळेसी वश्यम करणे अम्मासी रक्त दोरा बांधिला सुशिला म्हणे व्रतारासी अनंत दोरा प्रियेसी याच्या प्रसादे अम्मासी अष्टैश्वर्य प्राप्त झाले हे वचन ऐकोणे कौंडले कोपी प्रज्वलता म्हणे दोरा हिरोणे घेऊन अग्निकुंडी सांडेला मग म्हणे कैसा श्रीमन मद नंत म्यातप केले बहुत तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले अम्मासे म्हणून सुशिला म्हणे धावत गेली अग्निस्थाने काढून या क्षीरस्तनपणे केले देखा दोरकासी अनंत क्षोभ देखे दोषेशी अष्टैश्वर्य गेले तत्क्षणेसी दारिद्र्य झाला परियेसी द्विजोर कौंडले देखा मग विचारी मानसी म्हणे अनंत रुचला अम्मासी वाया घातले अग्नेसी मधान्य मज वेष्टिले करीनाथा नेम एक जेव्हा भेटे लक्ष्मीनारायण श्रीमदंतर दर्शने सुख अन्नोदक घेईन मी म्हणून निर्वाण करोणी निघेतो अरण्य भोणी भारे सहित कौंडले म्हणे निघता झाला प्रियेसा अनंत म्हणत शीघ्र जात सरण्यात तव देखीला वृक्षच्युत पुष्पी फळी भरिला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्याची नातळती कौंडन्य पुसे तया प्रति अनंतासी देखील की वृक्ष म्हणजे कौंडियासी दृष्टीनं पडेशी अम्मासी तू आदरी देखील अससी तरी अम्मासी सांगावे ऐसे ऐकुनी पुढे जात धेनू देखील वाचा सहित हिंडतसे तृणात तोंडाने ये भक्षावय द्विज म्हणे धेनुशी जरी त्वा अनंत देखीलासी कृपा करोणे अम्मासी सांगे म्हणे द्विजवर नाही देखील अनंतासी तुम्हा भेटा दरी भेटायासी मदविषयी सांगा त्याचे अवस्था ऐसी धेनू म्हणे ऐसे ऐकुनी द्विजवर पुढे जाता देखील ऋषभतोर तया ते पुसे मुनीश्वर तुआ अनंता ते देखील की ऋषभ म्हणे तयासी नेनो आम्ही अनंतासी तुम्ही देखील तयाचे आम्हाविषयी विनवावे पुढे जाता देखे कौंडल्य सरोवरी रम्य दोन उदक मिळाले अनन्य हंसारी पक्षिण सेवेती कमळ कुमलादी पुष्पेसी मिरवती सरोवरी ऐसी द्विज पुषे तयास अनंता ते देखील की सरोवरे विणती तयासी नेनो कैसा अनंतासी बेटी होईन तुम्हासी आम्हाविषयी सांगावे पुढे जाता द्विजवर देखील गर्दभ कुंजरम पुसतसे तया विचार तेन बोलती तयासी ही तुके अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळी आला परिकरी उठी उठी म्हणत असे काय विप्रा पुसवत असे श्रीमत अनंत कोटे आहे विचारीसी दाखविन चाल अम्मा सरसी म्हणून धरिले विधवा कर उठवणे कौंडिल्यासी घेऊन जात अरण्यासी नगरी झाली पूर्वीला जैसी महदाश्चर्य पाहत असे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नखचित नेऊन तेथे बैसवीत आपण दाखवी निज रूप रूप देखवणे कौंडले स्तोत्र करियते गहन चरणी माता ठेवून विनय तसे कर जोडणे पापी आपण पाप कर्मी नेनो तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभो अमे क्षमा करिगा ना दातारा ऐसे स्तविले कौंडिल्याने ऐकुणी प्रसन्न झाला तत्क्षणी भक्तजनाची चिंतामणी वरत्रय देता झाला धर्म प्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसावर दिलेला नारायण ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे पुनरपी द्विज विनय देखा म्या देखील आचरे देखा ऐका रण्यात वृक्ष एक मापलेत अमरसे त्याचे फळ पक्षपाती कोणी प्राणी नातळती पुढे येता माहुती देखील धेनू सवत्स तृणसे तेथे प्रबळ त्यांचे तोंडा नहे कळ आणक देखील निर्मळ सरोवरी दोन्ही तेथे अन्यन्य एकमेका म्हणाले होते तेथे उदक पुढे पाय अपूर्व एक ऋषभ एक मनोहर त्याचे मुखान एक ग्रास सर्व काळे वनवास पुढे देखील सुरस कुंजर एक मदोन्मत्त सवे एक गर्दभासी देखील स्वामी मार्गेसी पुढे जाता संदेशी देखील वृक्ष ब्राह्मण
कृपानिधी नारायण सांगत असे विस्तरुण, ऐक भक्ता कौंडण्या वृक्षत्वा देखिला. पूर्वी होता द्विजवर त्यासी येती वेदशास्त्र, उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्य वर्गानं सांगेशी. देखिला त्वा ऋषभैक पूर्वी विप्रमादनिक, केले नाही दानाधिक त्याने पापे ऐसी गती. सरोवरी त्वा दोन्ही देखील म्हणती, मनसी नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी, घेतली दान आपापसात अपनात. खर म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मध्यान्ह झाले तुझे मन शुद्ध, भेटलो ब्राह्मण आपणासी. जे जे त्वा देखिले त्या समस्ता मुक्ती दिले अखिल, ऐश्वर भोगी वाहिले अंती जाय स्वर्गासी. एसी कथा धर्मासी सांगितलं ते ऋषीशी केशी, आचरिले भक्तीसी अनंतवना व्रत तिये केळी. युधिष्ठिर दंपत्येशी व्रताचारीला भक्तीसी, श्रीमद अनंत प्रसादे त्वरितैसी पांडवराज्य पातले. राहुन या श्रीगुरुपासी सेवा केली वंशी, ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्रीगुरु. सिद्ध झाले शिष्यासी येणे प्रिय तुम्हासी, निदान लादला प्रियसी श्री नृसिंह सरस्वती गुरु. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीमद अनंत व्रत महिमा वर्णनम नाम चित्वरी शोध्याया. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. होई संख्या 96. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा.